सर्व पत्रकार बांधवांचं मी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेसाठी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 7 आणि 8 तारखेला आमचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी औसा, उमरगा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, परंडा आणि भूम या ठिकाणचा दौरा केला होता। या दौऱ्यामध्ये 5 ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आणि सगळ्यात शेवटची सभा जी झाली ती भूम तालुक्यामध्ये, भूम शहरामध्ये झाली। ती सभा झाल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी काल एका भाषणामध्ये अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खासदार ओमराजे निंबाळकर साहेब असतील, आमच्या पक्षाचे माजी आमदार सन्मान्य ज्ञानेश्वर तात्या पाटील असतील, त्यांच्यावरती टीका केली। या टीकेची जर आपण पातळी पाहिली तर यापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची टीका कुठल्याही लोकप्रतिनिधीकडून झालेली आपल्याला ऐकायला पाहायला मिळाली नाही। आणि म्हणून सर्वप्रथम पालकमंत्री तानाजी सावंत यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। आपला जिल्हा हा खऱ्या अर्थानं उद्धवदादांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा आहे। कुठेतरी जिल्ह्याची बदनामी अशा या वक्तव्यामुळे झालेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय। मी नुसता या ठिकाणी त्यांचा निषेधच करत नाही, तर मी संपूर्ण जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी आवाहन करतो की अशा प्रकारच्या मानसिकतेच्या पुढाऱ्याला आपण खऱ्या अर्थानं जिल्ह्यातून हद्दपार केलं पाहिजे। अशा प्रकारे मानसिकता ठेवून राजकारण करणारा लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्याला नको आहे आणि म्हणून सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच लोकप्रतिनिधी यावर विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत। ज्यावेळेस मी 2016ला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाला शिवसेनेकडून उमेदवारी घेतली त्यावेळेसपासून अनेक अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आले। हे अनुभव येत असताना अनेक वेळा आम्हाला देखील वाईट वाटलं, परंतु त्यावेळेस मला या गोष्टी बोलता आल्या नाहीत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2022 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर तानाजी सावंतांना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळालं, ते पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री झाल्यापासून त्यांचं या जिल्ह्यामधलं जी वागणं आहे, बोलणं आहे ते अतिशय खालच्या पातळीचं, सामान्य माणसाला न पटणारं असं वागणं आपल्याला पाहायला मिळते। त्या टीकेच्या नंतर खरं तर काही प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित झाले। खऱ्या अर्थानं आपल्याला जे पालकमंत्री पद मिळालेलं आहे किंवा मंत्रिपद या महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालेलं आहे ते नेमकं कशासाठी मिळालं? याचा बहुधा त्यांना विसर पडलेला दिसतोय। आपण ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेतो त्यावेळेस आपण घेतलेली जी शपथ असते
त्याचा देखील त्यांना विसर पडलेला दिसतोय. आणि म्हणून जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून ज्या काय घडामोडी विकास कामांच्या बाबतीमध्ये दिसत आहेत ते प्रश्न मी आज त्यांना या ठिकाणी विचारू इच्छितो. काल ज्यांनी कृष्णा खोरे त्या कामाच्या माध्यमातून जे आपल्याला पाणी मिळणार आहे त्याची पाहणी करण्यासाठी ते गेले. त्यांनी अशा प्रकारचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला की हे सगळं काम जे होतंय ते माझ्यामुळे होतंय, मी कसं आपल्या जिल्ह्याला हे पाणी आणून देतोय. परंतु मी सर्व जिल्हावासियांना आठवण करून देऊ इच्छितो, त्या पाण्याच्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंजुरी जी मिळाली ती 2004 साली. मला वाटते विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, त्यांचं सगळ्यात मोठं योगदान यामध्ये आहे. आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब असतील, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान. हे पाणी आणण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केला आहे. परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपणच कसं या कामाचा पाठपुरावा करून हे पाणी आणतोय अशा प्रकारचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न काल त्यांचा झालेला आपल्याला पाहायला मिळाला. वास्तविक पाहता 2004 पासून अगदी 2019 पर्यंत अनेक सरकार आले, अनेक मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री त्या विभागाचे आले. परंतु खऱ्या अर्थानं आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या योजनेला गती देण्यासाठी ज्यावेळेस आमचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे उद्धव साहेबांच्याकडे गेले आणि या योजनेचा प्राधान्यक्रम आपण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आमच्या जिल्ह्याला लवकरात लवकर या ठिकाणी पाणी मिळू शकणार नाही ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात आणून दिली त्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यावेळेसचे मंत्री जयंत पाटील साहेबांना सूचना केली आणि ती सूचना केल्याच्या नंतर या योजनेचा प्राधान्यक्रम त्या ठिकाणी बदलण्यात आला. आणि हा प्राधान्यक्रम बदलल्याच्या नंतर बदललेल्या प्राधान्यक्रमातील कामं घेण्यासाठी करण्यासाठी म्हणून एक निविदा काढली. परत त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता असं एक गोंडस नाव देण्यात आलं आणि ही कामं सुरू झाली. आणि ही कामं सुरू झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना आठवत असेल की ज्यावेळेस ही प्राधान्यक्रम बदलाचा निर्णय शासन स्तरावरती झाला त्यावेळेस खासदार ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं होतं की आता आपला प्राधान्यक्रम बदलला आहे आणि 2024च्या जून ते जुलै महिन्यामध्ये आपल्याला हे पाणी मिळणार आहे. ते पाणी आपल्या इथे येणं शक्य आहे अशा प्रकारची घोषणा त्याच वेळेस ओमराजे निंबाळकर साहेब यांनी केली होती आणि त्याच पद्धतीने हे काम सुरू झाले हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. परंतु ज्या कोणी यापूर्वी या योजनेसाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांना मागे सारून केवळ 1.5 वर्षामध्ये अगदी ही योजना मंजूर कशी केली आणि मी कसं हे पाणी आणलं हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न काल पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचं आपण पाहिलं. मला अनेक प्रश्न त्यांना विचारायचे, त्यापैकी धाराशिव नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की गेल्या वर्षभरापासून कचऱ्याची समस्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली होती. आता कुठं या महिन्यामध्ये थोडीफार ती परिस्थिती सुधारल्याची आपल्याला दिसते आहे. परंतु ती परिस्थिती नेमकी का सुधारली, असा काय बदल त्यामध्ये झाला आणि यापूर्वी ती परिस्थिती का सुधारू शकली नाही, ती परिस्थिती सुधारण्याचं काम कर्तव्य नेमकं कुणाचं होतं याबद्दल देखील आपण सगळ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी आपल्याला सांगू इच्छितो की नगरपालिकेला मिळणारा जो 15वा वित्त आयोग असतो तो 15वा वित्त आयोग
यापूर्वी जे काही वित्त आयोग होते 14वा असेल, 13वा असेल, 12वा असेल, 11वा असेल, या वित्त आयोगामध्ये जेवढे पैसे मिळत होते तेवढे पैसे नगरपालिकेला 15व्या वित्त आयोगातून मिळणं बंद झालं. नेमकं हे पैसे मिळणं बंद का झालं याचा शोध कधी पालकमंत्र्यांनी घ्यायचा प्रयत्न केलाय का? आणि परिणामी त्या वित्त आयोगाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्या गुत्तेदारांनी काम बंद केलं, लेबर बंद केलं आणि कचरा शहरामध्ये तसाच साचून राहिला. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं शहरवासियांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींना तोंड द्यावं लागलं. 15व्या वित्त आयोगाचा निधी अजून देखील जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या नगरपालिकांना येणं अपेक्षित आहे तो अद्यापपर्यंत देखील येत नाही. त्याच्या मागची कारणं ही वेगळी आहेत की त्यांनी शोधणं गरजेचं आहे आणि जनतेला देखील सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीनं नगरपालिका क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये कामं मंजूर करण्यात आली, त्या कामांना कुठेतरी स्थगिती देण्याचा प्रयत्न झाला, काही कामं ही रद्द करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की जिजामाता उद्यान जे आपल्या शहरामधलं आहे ते जिजामाता उद्यान असेल, नगरपालिकेची 18 नंबर शाळा ज्या शाळेला आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्या बगीच्याला आम्ही नाव दिलं होतं, त्या बगीच्याचं त्या ठिकाणी काम करणं असेल आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं जे उद्यान समता कॉलनीमध्ये 11 नंबर शाळेच्या बाजूला आहे त्या उद्यानाचं देखील काम आम्ही त्या ठिकाणी हाती घेतलं होतं. परंतु या तिन्ही उद्यानाचं काम त्या ठिकाणी त्याला स्थगिती देण्यात आली. स्थगिती दिल्याच्या नंतर आमचे नगरसेवक मित्र सोमनाथ गुरव यांनी उपोषण केलेलं देखील आपल्याला माहिती आहे. ते उपोषण केल्याच्या नंतर काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं किंवा प्रेस नोट घेऊन सांगितलं की ही कामं आम्ही करू, नव्यानं त्या ठिकाणी निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल अशा प्रकारचा शब्द देण्यात आला. परंतु आपण सगळ्यांनी पाहिलंय या तिन्ही उद्यानांना फाटा देऊन इतर 3 ठिकाणी शहरामध्ये उद्यान करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी निपीटून दिलेली आणि हे 3 उद्यानं जी शहरातली जुनी उद्यान आहेत या 3 उद्यानांना त्या ठिकाणी काम करण्यापासून रोखलं. खऱ्या अर्थाने या 3 उद्यानाचं नाव जर आपण पाहिलं तर एक आहे जिजामाता उद्यान, दुसरं आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि तिसरा आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण राजकारण करतो, बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आम्ही वेगळी शिवसेना केली अशा प्रकारचे वल्गना आपण करतो आणि नेमकं त्याच नावांनी असलेली जी उद्यान आहे त्या उद्यानाची कामं आपण थांबवतो. त्याचं देखील कुठेतरी उत्तर तानाजी सावंत यांनी दिलं पाहिजे. राजकारण म्हणले की एकमेकावर टीका करणं हे आलं, परंतु राजकारण करत असताना खऱ्या अर्थानं जनतेसाठी आपण काय करतो, आपलं कर्तव्य काय आहे आणि ते कर्तव्य आपण व्यवस्थितरित्या पार पाडतोय का हे देखील कुठेतरी पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपल्याला जे मंत्रिपद दिलंय ते मंत्रिपद लोकांचे वडील काढण्यासाठी दिलेलं नसून लोकांची कामं व्यवस्थित व्हावी, या जिल्ह्यातल्या नागरिकांचा जीवनमान उंचावं, या जिल्ह्यातल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी आपण कधी काही प्रयत्न केले का, एखादी बैठक घेतली का, कुठली शासकीय यंत्रणा आपण यासाठी कामाला लावली का, याचं देखील सुतोवाच त्यांच्याकडून येणं खरं तर अपेक्षित होतं. परंतु असं न करता अतिशय खालच्या स्तरावर जाऊन लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये भाष्य करणं हे कुठेतरी आपल्या जिल्ह्याला खाली मान घालायला लावणार आहे असं आम्हाला वाटतंय. ज्ञानेश्वर पाटलांच्या बाबतीमध्ये तर ते
अतिशय चुकीचं बोलले. त्यांनी असं सांगितलं की माझ्यामुळं आज ते जिवंत आहेत. पक्षप्रमुख जे फरांडेला त्यांच्या घरी गेले होते, पक्षप्रमुखांना मी जर ज्ञानेश्वर पाटलाला मदत केली नसती तर त्यांना त्यांच्या फोटोला हार घालावा लागला असता. अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलं. नेमकं झालं काय, त्यांनी नेमकी कशा प्रकारे मदत केली आणि ती केलेली जी मदत होती तो त्यांचा कर्तव्याचा भाग होता का त्यांनी केलेला उपकार होता, याबाबत देखील चर्चा होणं, त्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळेस ज्ञानेश्वर तात्यांच्या किडन्यांचं ऑपरेशन करायचं ठरलं, ज्याला आपण किडनी ट्रान्सप्लांट असं म्हणतो, तर किडनी ट्रान्सप्लांट करायला शासनाची परवानगी लागते आणि त्या परवानगीची फाईल कुठं तर त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्याच्यावरती मी सही केली म्हणून तुम्ही आज जिवंत आहात, अशा प्रकारचं भाष्य करणं खरंच खूप एका आरोग्यमंत्री म्हणून त्यांना शोभणार नाही. हे वक्तव्य म्हणजे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे असं मला वाटतंय. जे काम आपण करतो हे आपला कर्तव्याचा भाग आहे आणि ते बोलून दाखवणं उपकाराच्या भाषेमध्ये हे जिल्ह्याच्यासाठी चांगलं नाही असं मला वाटतं. ज्या वेळेस आपण अशा प्रकारचं भाष्य करतो, कुठं तर पैशाच्या गोष्टी करतो, त्यावेळेस आपल्याला सुद्धा ज्या लोकांना आपण मदत केली त्यांचा सुद्धा कुठेतरी आपल्याला फायदा झालेला असेल याची जाणीव आपण विसरतो. अशा प्रकारची परिस्थिती आज त्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे. आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेस पहिल्यांदा 2022 मध्ये सत्ता परिवर्तन झालं, मला वाटतं अजून पालकमंत्री पदाचं त्यांना जबाबदारी मिळालेली नव्हती. परंतु 15 ऑगस्ट आला आणि कुठेतरी प्रत्येक ठिकाणी मंत्र्यांनी झेंडावंदन करणं अपेक्षित असतं, म्हणून पालकमंत्री नसताना देखील तानाजी सावंत यांना शासनातर्फे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झेंडावंदनासाठी पाठवलं. मला त्यांचं अजून सुद्धा झेंडावंदनातलं त्यांचं भाषण आठवतंय. त्यांनी त्यावेळेस भाषण केलं होतं की या जिल्ह्याचा GDP कुठेतरी इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि तो कशा पद्धतीनं वाढवता येईल यासाठी मी प्रयत्न करेन, अशा प्रकारच्या शासकीय भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला होता. आता खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा GDP कसा काढतात ते मला तर माहीत नाही. त्यांना माहिती असेल तर ते मंत्री होण्याच्या पूर्वी जिल्ह्याचा GDP नेमका किती होता याची माहिती त्यांनी द्यावी. ते मंत्री होऊन आता 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षानंतर आता मग जिल्ह्याचा GDP नेमका किती झाला हे पण त्यांनी सांगावं, जेणेकरून आमच्या सुद्धा ज्ञानामध्ये थोडीफार भर पडेल. पूर्वी देखील त्यांनी केलेली आहे. मला आठवतंय नगरपालिकेला आम्ही नवीन निवडून आलो होतो त्यावेळेस अगदी नगरसेवकांना पगार देण्याच्यापासून ते महाराष्ट्राला भिकारी बनवण्यापर्यंत अनेक वक्तव्य त्यांनी आजपर्यंत केलेली आहेत. त्या वक्तव्याचा त्यावेळेस निषेध देखील झालेला आहे. परंतु आपण बोलतो आणि कुणीच काय आपल्याला उत्तर देत नाही. अशा आविर्भावामध्ये आपण खऱ्या अर्थानं राहायला नाही पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं मी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जे काही उपकेंद्र असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, ते अनेक रुग्णालय आपण जिल्ह्याला दिली, अशा प्रकारची उल्लंघन आपण केली. त्याच्या निविदा देखील निघाल्या असतील, त्याची बांधकामं देखील होतील, त्या बिल्डिंगा देखील तयार होतील. परंतु त्यावरती असणाऱ्या आस्थापनेचं काय, त्या रुग्णालयांसाठी झालेली पदभरती त्याचा उल्लेख कुठंच केला नाही. त्या रुग्णालयामध्ये पदनिर्मिती झालेली आहे का, झाली असेल तर ते किती पद आहेत, डॉक्टरचे किती पद आहेत, नर्सेसचे किती पद आहेत, वॉर्ड बॉयचे किती पद आहेत,
पॅथॉलॉजीचे किती पद आहेत हे देखील त्यांनी सांगावं. नुसते बिल्डिंग आणि थडगे बांधून विकास होत नसतो. त्यावरती लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जी आस्थापन आहे, जी पदनिर्मिती आहे ती आपण केली आहे का, हे देखील आपण जिल्हावासियांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आपल्याला कोणी काही विचारत नाही म्हणून बेफाम असं बोलत जायचं आणि जनतेची दिशाभूल करायची, उपकाराची भाषा करायची, हे योग्य नाही असं मला वाटतंय. मी परत एकदा सांगतो, हा उद्धवराव दादांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे विषय विचार कधीही खपवून घेतले जाणार नाहीत. यापुढील काळामध्ये त्यांनी भाषा वापरताना व्यवस्थितरित्या भाषा वापरावी. उपकार तुम्ही केले असतील, ज्यांच्यावर आपण उपकार केले त्यांचे देखील आपल्यावर खूप काही उपकार आहेत, हे देखील आपण विसरून चालणार नाही. ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकर साहेबांनी आपल्याला मदत केली, मातोश्रीचा दरवाजा आपल्यासाठी ओमराजेंनी उघडलाय, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. आणि अशा असताना आपण त्यांच्यावरती कुठेतरी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे योग्य नाही. आपण ओमराजेंच्या वडिलाच्या संदर्भामध्ये यापूर्वी देखील भाष्य केलेलं आहे. ओमराजेंचे वडील काय होते हे संबंध जिल्हाभराला माहिती आहे. ओमराजेच्या वडिलाच्या नकाची देखील बराबरी आपल्याला येऊ शकणार नाही, हे देखील तितकंच महत्त्वाचं आज मी आपल्याला सांगू इच्छितो. अनेक लोकांना त्यांनी मदत केली, निस्वार्थ भावनेनं त्या व्यक्तीनं काम केलेलं आहे आणि त्याचीच कुठंतर पावती म्हणून आज देखील जनता आमच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हे आपण पाहताय. ज्या पद्धतीचं राजकारण आपण या जिल्ह्यामध्ये करू पाहताय, अशा प्रकारचं राजकारण यापुढील काळामध्ये खपवून घेतलं जाणार नाही. धाराशिव शहरामध्ये मधल्या काळामध्ये होणारी पाणी टंचाई असेल, त्या पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये आपण कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी शासनाकडून मदत मिळवून घेतली हे देखील आपण सांगणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की मी नगराध्यक्ष असताना आपल्या धाराशिव नगरपालिकेचं 0 असं लाईट बिल, थकबाकी ज्याला आपण म्हणतो, 0 अशी थकबाकी महाराष्ट्राच्या विद्युत वितरण कंपनीकडं, विद्युत वितरण कंपनीच्या आपल्या नगरपालिकेकडे होती. परंतु आज आपण पाहायला गेलो तर करोडो रुपयाचं लाईट बिल थकीत आहे. गेल्या 2 वर्षामध्ये जो काय कारभार त्या नगरपालिकेमध्ये सुरू आहे, काटकसर तर कुठंच नाही, केवळ उधळपट्टी त्या ठिकाणी केली जाते. त्या नगरपालिकेमध्ये नाही, महाराष्ट्रातील सगळ्याच जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठेही लोकप्रतिनिधी नाहीत आणि म्हणून या सगळ्यांवरती अंकुश ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं पालकमंत्री यांचं असलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. परंतु आपण या बाबतीमध्ये कधीच कुठल्या पद्धतीचं लक्ष दिलं नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे मध्यंतरी ज्यावेळेस तेरणा कारखान्यावरती मुख्यमंत्री आले होते, मुख्यमंत्री आल्याच्या नंतर पालकमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक मागणी केलेली आपल्या सगळ्यांना आठवत असेल. कचऱ्याचे पैसे द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून 15 ते 20 कोटी रुपयाचं अनुदान नगरपालिकेला द्यावं, अशा प्रकारची मागणी आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे केली होती. परंतु खऱ्या अर्थानं घनकचरा व्यवस्थापनाची जी कामं केली जातात ती कामं प्राधान्याने वित्त आयोगातून केली जातात आणि ती वित्त आयोगातून केली जाणारी कामं वित्त आयोगाचा निधी कमी असल्यामुळे होऊ शकत नाही. आणि तो वित्त आयोगाचा निधी नेमका का कमी येतोय हे देखील आपण जनतेला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि तो कमी येत असणारा वित्त आयोगाचा निधी आपल्याला जास्त कसा मिळेल यासाठी आपण काय प्रयत्न केले हे देखील आपण जनतेला सांगणं गरजेचं आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये लाईट बिल भरायला नगरपालिकेकडे पैसे नव्हते, त्यासुद्धा पैशाची व्यवस्था ही वित्त आयोगातून केली जायची.
वित्त आयोगामध्ये कमी निधी असल्यामुळे अनेक नगरपालिकेच्या ज्या मूलभूत गरजा आपल्या नागरिकांना आपण देत असतो त्या मूलभूत गरजा देखील भागवणं नगरपालिकेला अशक्य त्या ठिकाणी होत चाललेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे लक्ष न देता केवळ निवडणुका समोर आल्या की कुणावर तरी आरोप करायचे, कुठेतरी भडकाऊ भाषण करायचं आणि विरोधकांना टार्गेट करायचं, अशा पद्धतीचं काम नेहमी त्यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु नागरिकांनी सुद्धा यापुढील काळामध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या विकासाच्या गोष्टी आहेत त्यावरतीच फक्त लोकप्रतिनिधी बोलावं, आपण काय केलं हे सांगावं, विनाकारण खालच्या स्तरावरती जाऊन टीका टिप्पणी नागरिकांनी सुद्धा ऐकून घेऊ नये, अशा प्रकारचं आव्हान मी नागरिकांना सुद्धा या ठिकाणी करतो. विचार काल एका जाहिरातीमध्ये त्यांना आधुनिक भगीरथ असं म्हणजे संबोधलं गेलं होतं. याबाबत आपलं काय मत आहे? नाही, कामं लोकांची करून त्यांनी निश्चितपणे आधुनिक भगीरथ व्हावं, आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. परंतु अशा प्रकारे खालच्या पातळीवर टीका करून जर भगीरथ होण्याचा जर त्यांचा प्रयत्न असेल तर तो निश्चितपणे आमच्या पक्षाकडून हरून पाडण्यात येईल हे त्यांनी लक्षात घ्यायचं. काल पालकमंत्री किती मिळाले? तुम्ही 10 कोटी रुपयाचा चेक दिला का 20 कोटी रुपयाचा चेक दिला आम्हाला माहित नाही. तुमच्यासारखे असे असंख्य लोक पक्षाला निधी देत असतात, त्याच पद्धतीनं तुम्ही देखील दिला असेल. परंतु त्याची परतफेड म्हणून पक्षानं सुद्धा आपल्याला काय काय दिलं हे देखील त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर अगदी ओमराजे साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील, मी असेल, आम्ही तिघं सुद्धा खूप विनवणी केली उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना, अनिल देसाई साहेबांना, तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळावं आणि ते मिळालं देखील. परंतु आपल्या लक्षात असेल की भूममध्ये उद्धव साहेबांनी भाषणात सांगितलं, नुसतं सांगितलंच नाही तर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली की चुकीचा माणूस मी त्या ठिकाणी मंत्रिपदी बसवला, या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडला, आणि त्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आणि म्हणूनच महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना जे काही 3-4 महिन्याचं मंत्रिपद मिळालं होतं त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये यांची असणारी वागणूक, त्यांच्याबद्दल असणाऱ्या तक्रारी हे पाहिल्याच्या नंतर त्यांना मंत्रिपद टाळलं गेलं, हे देखील त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. साहेबांनी घेतली पाहिजे होती, कारण आरोप त्यांच्यावरती झाले. ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या वडिलांवरती आरोप त्यांनी केले. मी एक राजे निंबाळकर कुटुंबियाचा सदस्य आहे, त्यांच्या वडिलांवरती आरोप म्हणजे आमच्या राजे निंबाळकर कुटुंबियावरती आरोप आहेत असं मी समजतो. आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः एकटा घेतली. ते बोलणार आहेत का नाही यावर? बोलतील ना, योग्य वेळ आल्यावर ते पण बोलतील. त्यांनी एक असा आरोप केला की ओमराजेने एखादी कंपनी काढून 100 पोरांना रोजगार दिलाय का, सावंत साहेबांनी आरोप केला. आम्हाला त्याला काम दिले का तरुणांच्या हाताला काम देण्याच्यासाठी जे काही शासन स्तरावरती प्रयत्न करणं गरजेचं असतं ते प्रयत्न आमच्या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी हा स्वतःची कंपनी काढून लोकांना काम देत नसतो, हे देखील त्यांनी माहीत पाहिजे. त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, त्यांनी अशा अनेक कंपन्या काढाव्या. आमची तेवढी कंपनी काढण्याची काही परिस्थिती नाही. परंतु लोकांची कामं आणि शासन स्तरावरती पाठपुरावा करून ज्या काही कारखाने असतील म्हणा किंवा इतर अनुषंगिक गोष्टी असतील त्या करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आणि मी 2-2.5 वर्षामध्ये किती विकास केला त्यासाठी एका मंचावर त्यांनी आव्हान दिलं. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी आपल्या जिल्ह्यासाठी जे वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं, त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गेल्या 1.5 वर्षापासून आपण मंत्री आहात, आरोग्य खात्याचे मंत्री आहात. जरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय विभागाचं असलं तरी देखील त्या महाविद्यालयाला साधी जागा आपण बघून देऊ शकलेला नाही.
त्यामुळे आपण ओमराजेंना प्रश्न विचारण्यापेक्षा आपण काय केलं या बाबतीत थोडासा आपण खुलासा केला तर बरं होईल असं मला वाटतं. खासदारांनी जे आरोप त्यांच्यावर केले जातात ते आरोप आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी करता येतात. आपण कुठल्या पद्धतीनं कसं काय कोणाकडून गोळा केलं हे देखील आम्हाला माहिती आहे. त्या खोलात आम्ही जाऊ इच्छित नाही. परंतु एखादा मंत्री एखाद्या आमदार खासदारांना टक्केवारीची ज्यावेळेस भाषा करतो त्यावेळेस कुठंतरी त्या वातावरणात वाढलेला व्यक्ती असतो म्हणून तशा पद्धतीचा विचार करतो असं मला वाटतं. एका स्टेजवर समोर येऊन हे सगळं खुलं करावं असं त्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे. या ना कधी या म्हणून आधी माझ्याबरोबर बोला नंतर मग ते दोघांबरोबर बोला. ते दोघांना राहू द्या बाजूला आणि माझ्याबरोबर बोला. काल झालेल्या वक्तव्यानंतर म्हणून ठीक आहे, आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही निषेध व्यक्त करतो. आता लोकप्रतिनिधींना पत्रकाराशी वेळ नाही. मी पण लोकप्रतिनिधी आहे. नाही, सगळेच खासदार असतील, आमदार असतील किंवा ते पण घेतील ना. यापूर्वी काय त्यांनी घेतलं नाहीत का? घेतात ना, ते पण घेतील. पण मला वाटतंय कुठेतरी खालच्या स्तरावर टीका करण्यापेक्षा जाऊन आपण हे जिल्ह्यामधले अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच्या संदर्भातील प्रश्न असतील यावरती बोला. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आपण भावी खासदार म्हणून जे काही बॅनरबाजी करताय ती बॅनरबाजी करत असताना आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे या पद्धतीनं आपण लोकांना सांगावं. अशा प्रकारची टीका करण्यापेक्षा मी काय केलंय हे जर सांगितलं तर त्यांनी बरं होईल. अध्यक्ष होतात. काय काळ नाही, मी शहराचा 7 वर्ष नगराध्यक्ष आहे. आतापर्यंत नगरपालिकेमध्ये जेवढ्या काही भ्रष्टाचार, कथित भ्रष्टाचार झाला असं जे काही सांगितलं जाते त्यावरती आतापर्यंत 7 गुन्हे दाखल झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. अजूनपर्यंत माझ्यावरती कुठलाही स्वरूपाचा आरोप झालेला नाही. नुसतं बिनबुडाचा आरोप करणं वेगळं आणि कागदावर आरोप करणं वेगळं. काय भ्रष्टाचार झालाय, नेमका कसा झालाय, कुठं झालाय आणि नंदुराणीनं त्यामध्ये कसा भ्रष्टाचार केला हे त्यांनी समोर येऊन सांगावं. मी त्याचं उत्तर द्यायला त्यांना तयार आहे. कृष्णा मराठवाडा